तर नमस्कार मित्रांनो, झालेली आहे सकाळ. मस्त ऊन पडलंय, उन्हाला थांबलं नाही का थोडं वेळ. भारी वाटतंय असं एकदम. एवढे दिवसाचं ऊनच नाही पाहिलं, आता जरा बरं वाटतंय. आणि ते आज काय केलं, रोज कोलगेटने दात घासतो. आज ते दंतकांती म्हणून नाही का, त्याने दात घासलं. कोलगेटने तोंडाला फेस येतो, तोंड असं जळल्यावानी नाही का, बाक 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 करायला लागलं. एवढं बेकार ते, म्हणजे आगाग होते तोंडाची. त्यामुळे म्हणलं दंतकांती नकोच. फार डोक्यात झिंझण्या आल्या दंतकांतीने. आणि आत गेल्यावर पण असं गार गार वाटतंय सिस्टीम मध्ये. एकदा म्हणलं लय असं खरट तुरट लागत आहे. आता पाठवलंय पाणी आणायला, जरा थांबतो उन्हात. कोणतं विटॅमिन कोणचं असतं ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे ना, ते विटॅमिन भेटन मला. गार पाण्याने आंघोळ केली आणि उन्हात थांबायला असं वाटतं तर हिदत झोपाव. बघू आज काय कुठं प्लॅन जायचा, काय नक्की नाही आहे अजून. तर काय ठरलेलं नाही आहे, पण पोरांचे फोन वगैरे येतील. कालचं एक जण म्हणत होता लावासाला जाऊ, तो म्हणला खडकवासल्याला जाऊ. मग मी म्हणलं लावासाला गेला आहे का तू, म्हणला नाही. मग म्हणलं लावासाला जाऊ. मग बघू दोन्हीपैकी कुठं जायचं होतंय. आणि कटिंग पण करायची मला. दाढी वाढल्यासारखी वाटते की करू का नको असा प्रश्न पडतो. आणि केली तर कशी करावं काय तिच्या आईला. महिन्यातून एकदा कटिंग करायचं असतं आणि ते 100 प्रश्न डोक्यात, असं करू का तसं करू का. रागात येऊन जाऊन गजने बिजने कट हाणून यायचो. मला तर काय वाटानं वाढलं का, पण ही खालची दाढी असं दाढी गेली ना, मग ते असं वाटतंय कुत्र्याचं पाय काढवायला लावलंय. तोंड वाटत नाही आपल्याला, आपलं वेगवेगळं दिसतंय. आणि फक्त दोन्ही केलं तर कसं करावं ते प्रश्न पडतो. साईडने टकलं करावं का काय. असं जरा प्रोफेशनल टाईपचे ना ते कटिंगच नाही राहिले आजकाल. सिम्पल टाईपमध्ये नाही का, त्याला मागच्या वेळी पण असं म्हणलो सिम्पल टाईपमध्ये कटिंग कर, तर त्याने तेच केलं. त्याच्या मानाने करायचं ते सिम्पल साईड कटिंग ती राहिलीच नाही. प्रोफेशनलिझम, आपण प्रोफेशनल टाईप नाही का, म्हणजे असं सिन्सिअर टाईपचे ते कटिंग करायला बघतो, पण ते कटिंगच करीत नाही कोण. सगळे मशीन घेऊन उभे आहेत नुसते, टार टार टार. कार्यक्रम खालास. आता कोणचं करावं काय कळा ना. बघू आता, मला पाणी वाणी घेऊन येतो. ऊन तर काय गेलं परत, येतंय जातंय. थांबतो अजून एक 5 मिनटं, जरा विटॅमिन डी भेटन. मस्त 2-3 दिवस झाला नाही का, पुशअप्स वगैरे मारले मस्त काटाकटमध्ये. पुशअप्स मारले, डंबल बिंबल मारले. टानाटनमध्ये जरा फुगली होती बॉडी, पण रोज मारल्यामुळं नाही का असं कडकलं. एकदम अचानकच चालू होतो मी कुठली पण गोष्ट करायला. अचानकच चालू होतो आणि दम न धरता मारतो, दानादन. लय मारले त्या दिवशी पुशअप्स. दिवसा बी मारत होतो, रात्री झोपायच्या वेळेला पण मारतो. हत्ती यायला याडापडा झाला का काय म्हणलं, पण परत म्हणलं यायला चांगलं असतं शरीरासाठी, मारा कधी पण. मग ते कडकलं इथं लय दुखतंय. मग आज संडे म्हणून सुट्टी दिली ह्याला बी. बाकी ओव्हरऑल मजा यायला लागली. पण आता वातावरण बघायचं का, ऊन. थांबतो अजून 5 मिनटं. सॅटिस्फॅक्शन नेक्स्ट लेवल. उन्हाने सिस्टीम गार गरम व्हायला लागलंय. लागायची लंका बिंका. चला आपलं. तर आम्ही कुठं निघालोय हे तुम्हाला पुढे कळालं. खूप दिवसाची गाडी काढली नव्हती, त्यामुळं हवा एकदा चेक केली. कारण हवा सारखीच उतरते नाही का, थांबून असली की गाडीत मागे पुढं दोन्ही चाकाची हवा चेक केली.
मग आलो, पेट्रोल भरलं. पेट्रोल नाही डालेंगा तो कैसा चलेंगा. मग मी आणि हा बोळ्या आम्ही निघालो. ते काय बोलतोय मी काय बोलतोय काय त्याला कळना आणि मला बी कळना. नुसते बडबड चालू आहे. वाऱ्याचा बांगपुंग बांगपुंग आवाज. इथं आलो, 10 रुपये तिकीट काढून खारवडे म्हसोबा मंदिर. असा झॅके आणायला लागला कसं काय. आलेच दर्शन वगैरे घेतलं. आल्या आतमध्ये गेल्यानंतर आरती चालू होती. ही काही आरती चालू होती. मग आरती वगैरे केली. बरोबर 12:30 वाजता वगैरे आरती चालू झाली होती. मग आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही. मग काका ओरडले, म्हणले मग व्हिडिओ काढ नको. मग व्हिडिओ नाही काढले. मग लांबच फिरत होतो. लांब शॉट घेतले. जवळून तिथनं काढू देत नव्हते. तुमच्यासाठी मी तरी काढला. हा मंदिराचा बॅक साईड. तो रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती नाही का इथं. काढला होता आता सटकून येत सर. असला सटकला होता ना हा आता. बघून चाल रे. लाज वाटू दे रे. थांब मी तिकडं बसतो. बॅलन्स होईल. थांबा असू दे. समाज बहिष्कार करण आपला. लहानपणी खेळलो नाही तेव्हा आता खेळतोय. नाही एकट्याद्वाराच खेळतोय. दोघं बसले नाही. बेरिंग गेलेत वाटतं ह्याच्या. खेळते ते तुझ्यासाठीच आहे. पॅन्ट खराब होईल रे. पॅन्ट खराब होईल नको. पुढं हो डाचकलो ना मी. म्हणलं इथं काहीतरी बसलंय. आपण असं चालतो इकडून माहिती का तुला. असं वाटलं जसं काय नाही का इथं खरोखरच एखादा बसलाय हंटर. लय घाबरलो मी. लांबनं एकदम रिअलिस्टिक वाटतंय. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.